रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर अशी रेसिपी नक्की करून बघा। तर मी आज बनवते छोले भटुरे। नमस्कार मित्रांनो, हर्षा व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मी आज बनवते छोले भटुरे। तर छोले इथे मी रात्रभर भिजत घातलेत, त्याला कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे। तोपर्यंत इथे मी बारीक कांदा चिरून घेतलाय चॉपरमध्ये आणि टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, 2-4 लसूण पाकळ्या आणि थोडेसे जिरे घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे। तर छोले शिजेपर्यंत इथे मसाल्याची तयारी सुद्धा करून घेतली। तर इथे मी तेल गरम करून घेतले। तेलामध्ये थोडेसे जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घातला। लालसर होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे। त्यामध्येच टोमॅटोची प्युरी केलेली घालायची आहे। छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये सुके मसाले घालणार आहे। घरगुती मी बनवलेला मसाला, काळा मसाला, लाल मिरची पावडर आणि धनेपूड, सुके मसाले घालून छान थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला। तर बघा इथे छान असा दाटसर मसाला तयार आहे। त्यामध्ये शिजलेले छोले सुद्धा घालून घेणार आहे। छोले छान शिजून कुकरमध्ये तयार आहेत, ते घालून त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे। शिजवून एक उकळी काढून घ्यायची आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ घालून छान असे शिजवून घ्यायचे आहे छोले। तर छोले शिजतात तोपर्यंत मी इथे पुरी बनवून घेणार आहे। तर गव्हाची छान पुरी, गरम आणि छोले, खूप छान असं जेवण झाले। तर जेवणाची तयारी बघा, तुम्ही ताटामध्ये छोले आणि गरम अशी टम्म फुगलेली पुरी बघा, किती छान अशी टम्म फुगलेली पुरी बनवून तयार आहे। तर छोले आणि पुरी, त्यासोबत बारीक चिरलेला कांदा, लिंबू बनवून तयार आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।